ठीक आहे, सुरू करूया. सगळ्यांना गुड मॉर्निंग. प्लीज एव्हरीवन सेट स्ट्रेट. चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. प्लीज राईट डाऊन एव्हरी नोट. सगळं लिहायचं आपल्याला. क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मॉड्यूल मधले आणि बाहेरचे. मॉड्यूल खूप कमी आहे, मी तेच बोलत होता. खूप कमी क्वेश्चन मॉड्यूल मध्ये, ते पण सॉल्व्ह करू आणि बाहेरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ठीक आहे. चॅप्टरचं नाव आहे कॅपिटल बजेटिंग. चॅप्टरचं नाव आहे कॅपिटल बजेटिंग. ऑल्सो कॉल्ड एस इन्व्हेस्टमेंट डिसिजन. Also called as investment decision. Also called as investment decision. ठीक आहे. चॅप्टरच्या नावानं तुम्हाला 2-3 मिनिट कन्फ्युज होईल की तिथं एक शब्द वापरला गेलाय कुठला, बजेटिंग. इट हॅज नथिंग टू डू विथ व्हॉट, बजेट. म्हणून मी तिला दुसरं एक अल्टरनेटिव्ह नाव काय दिलंय, इन्व्हेस्टमेंट डिसिजन. पण हा शब्द खूप महत्वाचा आहे. कुठला, डिसिजन. अख्ख्या सगळ्या क्वेश्चन जेवढे पण आपण करणार, तुम्हाला सांगतो काय करायचंय, पण तुम्हाला शेवटी काय करायचं याच्यामध्ये, डिसिजन द्यायचं आहे. आता काय डिसिजन द्यायचं आहे तुम्हाला सांगतो. FM जेव्हा मी पहिलं लेक्चर घेतलेलं, डेमो असेल किंवा काय, त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक असं एक्झाम्पल दिलेलं की बाबा तुम्ही जर मशिनरी घ्यायला गेला, पैसे आउटफ्लो वगैरे असणार, इनफ्लो वगैरे असणार, हे सगळं होतं बरोबर. ते सगळं आपल्याला करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न कसे फिरले जातील हे ऐका. तुम्हाला दिलं जाईल की बाबा तुमच्या कंपनीला एक प्रोजेक्ट मिळणार आहे किंवा तुमच्या कंपनीला एक मशिनरी घ्यायची आहे आणि हे प्रोजेक्ट किंवा मशिनरी तुम्ही घेणार का नाही हे तुमच्या डिसिजनवर काय बेस्ड आहे. 3-4 फॅक्टर मी बघणार. एक, किती पैसा जाणार आहे, किती पैसा मिळणार आहे, पण हा पैसा केव्हा मिळणार आहे, आज किंवा 2-3 वर्षानंतर. आणि जर 2-3 वर्षानंतर जर भेटत असेल, तुम्हाला काय करावं लागणार, आजची प्रेझेंट व्हॅल्यू काढावी लागेल. कशाची, त्या 3-4 वर्षानंतर भेटणाऱ्या पैशाची. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठला पण सम असेल, कोणता पण, जे तुमचे पैसे जाणार आहेत ते आजच जाणार आहेत, ते 2-3 वर्षाने जाणार नाही. तुम्ही मशिनरीचं हो म्हणला की बाबा आम्हाला मशिनरी घ्यायची आहे, कधी पैसे येणार तुम्ही, आज. त्याचा तुम्ही प्रेझेंट व्हॅल्यू काढणार आहे का, नाही, कारण ते ऑलरेडी कशात आहे, ते प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये आहे ना. तुम्ही आत्ताच तर आहात. काही समजायला लागलंय. सो आजची तारीख त्याला आपण म्हणतो 0 इयर. काय म्हणतो, 0. आणि नेक्स्ट त्याला काय म्हणणार, फर्स्ट इयर. म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड, थर्ड काय असेल. कॅपिटल बजेटिंग तुम्हाला मी टोटल सांगतो, कारण हा CMA फायनलला पण आहे, एक तुम्हाला आयडिया येईल. आणि मग मी तुम्हाला सांगतो तुमच्या इंटरला काय आहे. लक्षात द्या, कॅपिटल बजेटिंग हा पूर्ण चॅप्टर 2 सेक्शन मध्ये डिवाइड केला गेला. एक, बेसिक्स, ह्याला आपण टेक्निक्स असं म्हणतो. लक्ष द्या प्लीज. टेक्निक्स किंवा मेथड्स. आणि जो तुमच्या फायनल लेवलला गेलाय, दॅट इज रिस्क अनालिसिस इन कॅपिटल बजेटिंग. हा तुम्हाला कुठं आहे, फायनल. आता आपल्याला काय कुठं कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, पहिल्या टेक्निकचा अर्थ हे आहे की बाबा तुम्ही कुठल्या पद्धतीनं हा डिसिजन घेणार, किती प्रकार आहेत, किती मेथड आहेत, सगळ्या मेथडनं तुमचा आन्सर वेगळं येऊ शकता. समजलं काय, म्हणजे एक मशीन घ्यायची आहे, आता या मशीन घ्यायला तुम्हाला 10 मेथड सांगणार नाही. 10 मेथड, कुठला मेथड विचारला एक्झाम मध्ये तर त्याप्रमाणे मला आन्सर द्यायला लागणार आहे. आणि हेच काय तुमची टेक्निक्स आहेत. एक एक टेक्निक लिहा आधी, पहिला पानावर इंडेक्स बनवा आणि नेक्स्ट पेज पासून आपण सुरू करू. ठीक आहे. फर्स्ट पेबॅक पिरियड. सगळ्यांचा अर्थ तुम्हाला सांगतो, आधी लिहून घ्या व्यवस्थित आणि लक्ष द्या पूर्णपणे. सेकंड येतं डिस्काउंटेड पेबॅक पिरियड. डिस्काउंटेड पेबॅक पिरियड. थर्ड येतं नेट प्रेझेंट व्हॅल्यू. सगळ्यात महत्वाचं टेक्निक आहे अख्ख्या कॅपिटल बजेटिंग मध्ये. आणि तुमची जे समय मॉडेल मध्ये ह्याच तिसऱ्या क्रमांकाच्या ज्यावरच आहे. NPV त्याला म्हणतात. यापुढे NPV मी बोलणार. NPV चा फुल फॉर्म काय, नेट प्रेझेंट, सिंपल. नेक्स्ट लिहा प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. ऑल्सो कॉल्ड एज PI. ह्याला अनेक नाव आहे. रिसेंटली काय झालं तुम्हाला सांगतो. माझ्या इन्स्टिट्यूटनं, म्हणजे हे PI फेमसच आहे, सगळ्यांना माहिती आहे कसं काढायचं वगैरे काय. इन्स्टिट्यूटनं एका एक्झाम मध्ये हे विचारलं, काय लिहिलंय, डिझायरेबिलिटी फॅक्टर. सगळ्यांचे क्लीन बोल्ड झाले. आणि त्याचा अर्थ काय होता, PI. त्याचा अर्थ काय होता, PI. सगळं एक्सप्लेन करतो, आधी लिहून घ्या व्यवस्थित सगळं.
जर तुम्ही फॉर्म्युला बुक मेंटेन केली असेल त्याच्यामध्ये हे सगळं अपडेट झालं पाहिजे. एनपी कॅपिटल बायडिंग मध्ये बरेच फॉर्म्युले आहेत, एकाच पानावर तुम्हाला सगळे भेटतील. नाही केलं असेल आज प्लीज करा ऍटलिस्ट. चला पुढे. अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न also called as average rate of return. बस रे हो म्हटलं यार. ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न आणि याला शॉर्ट फॉर्म आहे ARR. ARR तुम्हाला विचारतात, म्हणजे फुल फॉर्म लिहित नाहीत, त्या फुल फॉर्म लिहून दिलाय. चला नेक्स्ट. इंटरनल रेट ऑफ रिटर्न. जे तुम्ही थोडंफार तुम्हाला जरासा कॉस्ट ऑफ कॅपिटल मध्ये आलं असेल, काय ते IRR. पण आता आपल्याला ऍक्च्युअल मध्ये बघायचं की ते कम्प्लीट कसं करायचं आहे. इंटरनल रेट ऑफ रिटर्न. इंटरनल रेट ऑफ रिटर्न IRR. हो सगळं लिहून द्यायला लागलं मी, जे आपल्या अख्ख्या सिलेबस मध्ये तेवढं सगळं तुम्हाला कळलं की बाबा आपण कुठे काय आहे. सेव्हन्थ लिहा. लाईफ डिस्पॅरिटी. लाईफ डिस्पॅरिटी. एथल्या हे इम्पॉर्टंट आहे लास्ट वालं. कॅपिटल रेशनिंग. मोठा सम येतो. कॅपिटल रेशनिंग. दोन हे दे ना. प्लीज लक्ष द्या जरा 2 मिनिटं. मी का उघडले हे मॉड्यूल, मग हे सांगण्यासाठी की 36 क्वेश्चन आहे. किती? 36 हे मॉड्यूल मध्ये दिलेत. आणि जर मी मागे गेलो त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह एक 28 आहेत, ट्रू ऑफ फॉल्स आहेत, आणि परत मागे क्वेश्चन आहेत. अख्खच्या अख्खं सगळं सॉल्व्ह करायचं सगळं आपण. हा हेच टार्गेट आहे. कॅपिटल बायडिंग मध्ये एक पण सोडायचं नाही, इन्क्लुडिंग युअर MCQs. का लागले प्लीज. जसं आपण एक सम घेईन तुम्ही मार्क करत जावा. कसं आहे आपल्याला भरपूर दिवस, एक आठवडापर्यंत लागेल आपल्याला. पुढचं आज काय आहे, आज मंगळवार आहे ना, पुढच्या मंगळवार अख्ख्या वीक आपण हेच करायचं. काय करायचंय, कॅपिटल बायडिंग. एक पण क्वेश्चन सोडायचा नाही त्यातला, कारण पेपर मध्ये मेजर चंक जो असणार आहे तो हाच असणार आहे, काय कॅपिटल बायडिंगचा. आणि तुम्हाला असं 1-2 मार्क MCQ मध्ये येतील, पण जो मोठा प्रश्न येणार 75 मार्क मध्ये लिहिला तर कशाला येणार आहे, कॅपिटल बायडिंग. पेपर आणलाच काय यावेळीचा? आता नको आहे, आणलायस काय सांग फक्त, नंतर मी घेतो तुझ्याकडनं. सुरू करायचं. लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले कुठले आहे, नेक्स्ट पेजला जावा. तो पेज सोडून द्या जे लिहिले तुम्ही आता इंडेक्स. नेक्स्ट पेजला जावा आणि पहिला क्रमांक टाका. काय आहे ते पहिला क्रमांक? विचारपूर्वक करा. काही कळलं नाही मला लगेच थांबवा, पण जे काय डाऊट आहे आत्ताच क्लिअर करा. नंतर ते एवढं पुढं पहिला पोत जाणार आहे की तुम्हाला नंतर तुम्हाला आणि अशा बेसिक करा पळतात. म्हणून किती पण डाऊट असेल मला विचारा. भगत, कल्याणी, एव्हरीबडी, सगळ्यांना धनश्री, साक्षी, तुम्ही आहेत सगळे. डाऊट आला लगेच मला थांबवा की सर नाही कळलंय मला. पेबॅक पिरियडचा तुम्हाला पहिला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, मग लिहून घेऊ आपण आणि मग फॉर्म्युला आणि मग सम सॉल्व्ह करू. ठीक आहे. पेबॅक पिरियडचा अर्थ हे आहे, इट इज द टाइम पिरियड अंडर विच युअर इनिशियल कॅपिटल इज रिकवर्ड बॅक. प्रियांशने बिझनेस सुरू केला, आज बर्थडे आहे, 10 लाख रुपये टाकले. पहिला प्रश्न ऍज अ बिझनेसमॅन त्याला काय असणार आहे माहिती आहे का? पहिला प्रश्न की मी 10 लाख रुपये टाकलेत ते मला रिकवर केव्हा होणार आहेत. कॉस्टिंग मध्ये तुमच्या भाषेत काय म्हणतात, BEP म्हणतात, ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतात. ब्रेक इव्हन पॉईंट असा पॉईंट आहे जिथे तुमचे फिक्स कॉस्ट काय होतात, रिकवर होतात. बरोबर आहे. त्यानंतर असं म्हणलं जातं की तुमचं काय सुरू होतं, प्रॉफिट सुरू होतं. सो आता FM मध्ये आपण हे बघायला लागले की बाबा हे 10 लाख रुपये मी जे टाकले आहेत कुठल्या किती वर्ष लागणार आहेत,
वर्ष महिना दिवस डॉट आन्सर पाहिजे. सो मी काय सांगितलं, पे बॅक पिरियडचा अर्थ काय, पे बॅक म्हणजे काय, परत पैसे मिळायला लागले. सो इट इज द टाइम पिरियड अंडर विच युअर इनिशियल कॅपिटल इज रिकवर्ड बॅक. लिहा, इट इज द टाइम पिरियड अंडर विच युअर इनिशियल कॅपिटल इज रिकवर्ड बॅक. It is the time period under which your initial capital is recovered back. Is recovered back. ओके, आता पहिले आपण एक काम करू, एक्झाम्पल घेऊ. पहिले एक्झाम्पल घेऊ. क्वेश्चन 1 टाका, याला क्वेश्चन 1 टाका. Two machines A and B costing rupees 4,50,000 each. Following are details. A, B, year 1, 2, 3, 4, 5. हे तुमचे इनफ्लो दिले. ते काय दिले तुमचे इनफ्लो? 40,000, 1,20,000, 1,60,000, 2,40,000, 1,60,000, 1,20,000, 1,60,000, 2 lakh, 1,20,000 and लास्ट में 80,000. आणि फॉर्म्युला भरपूर असणार आहेत, पण तुम्ही जर व्यवस्थित विचारपूर्वक केलं तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुम्हाला स्वतःच फॉर्म्युला आठवेल स्वतः. पण जर तुम्ही फॉर्म्युले रट्टा मारण्याच्या मागे गेला तर नाही आठवणार काय. एकदम आरामात. आता तुम्हाला एवढं माहिती की पेबॅक पिरियडचा अर्थ काय काय. तुम्हाला टाइम पिरियड काढायचं, इयर्स मंथ्स डेज काढायचे आहेत, ज्याचं तुमचं इनिशियल कॅपिटल परत मिळणार आहे. एचं मी करतो, बीचं तुम्ही करायचं. ठीक आहे. आता ह्या एक ह्याची कॉस्ट किती आहे? 4.5 लाख रुपये. लक्षात सगळे, काही करू नका, लक्ष समजून घ्या. तुम्ही बी लगेच करणार. 4.5 लाख रुपये एकाची किंमत आहे. मी याचं बघायला लागलोय. आता मला एक सांगा, हे तुम्हाला काय दिलेत? सगळे इनफ्लो दिलेत. आपला जो पेपर आहे, थांब जरा करतो, आपला जो पेपर आहे तो एमसीक्यू नाही. मी स्टार्टिंगला पण सांगितलेलं 2-3 दिवसानंतर तुम्हाला असं होईल की बाबा तुम्ही तोंडीच काय करणार, काढणार, लगेच करणार. असं करायचं, कॅल्चर पटपट काही करू नका. नॉर्मल तुमचं काय महत्वाचं आहे, प्रेझेंटेशन महत्वाचं आहे सगळ्यात प्रथम. जेव्हा पेबॅक पिरियड तुम्हाला विचारणार एक्झाम मध्ये, त्यावेळी तुम्हाला काय करायचंय बघा. पहिला कॉलम कुठला आहे ना, इयर. आराम विचार पूर्ण करा. नेक्स्ट इनफ्लो आणि नेक्स्ट क्युम्युलेटिव्ह इनफ्लो. काय लिहिलंय मी? क्युम्युलेटिव्हचा अर्थ काय असतो? एकत्र, ऍग्रिगेट. काय असतो? ऍग्रिगेट. आता तुम्ही विचारपूर्वक सांगा, पहिल्या वर्षी किती इनफ्लो एचा? मी एचं करतोय. किती आहे? 40,000. बाहेर पण किती येणार? सेकंड इयर सांगा. 1 लाख. टोटल किती येणार? नेक्स्ट 1,60,000, 3 लाख. नेक्स्ट टोटल 5 लाख. तुम्ही मला एक सांगा, हे मी काय करायला लागलोय? क्युम्युलेटिव्ह का लागलोय? आणि मी त्या पॉइंटला थांबणार ज्या पॉइंटला माझा पैसा रिकव्हर होणार. आणि माझा पैसा किती ओतणार आहे मी? झाला विषय एंड. 500 वर्ष लिहायची गरज आहे, लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण काय गरज आहे का? नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, एक लक्षात, हे महत्वाचं आहे. आता मी जे सांगतोय ते महत्वाचं आहे, प्लीज.
मी का थांबलो इथं? कारण झाले पैसे रिकवर माझे. मी असं म्हणू शकतो, लक्ष द्या अनुष्का प्लीज, तेच सांगायला 2 मिनिटं. एकदा कळलं की मग तुम्हालाच करायचं आहे. ह्याच्यामध्ये माझी फिगर आहे कुठेतरी, ह्याच्यामध्ये माझी कुठेतरी फिगर आहे ना, किती? कारण विषय काय झालाय, लक्ष द्या, मी जे बोलावं लक्ष द्या. 4 पूर्ण वर्षामध्ये, 4 फुल इयर्स मध्ये तुमचा किती पैसा रिकवर झालाय? 5,60,000. पण माझा जो प्रश्न विचारला गेलाय तो कितीचा विचारला गेलाय? 4.5 लाख. मग त्याच्या जरासं वर आलं ना कुठेतरी मध्ये, दोघांच्या मध्ये आले. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की बॉस आन्सर असू दे काय पण 3 वर्ष आन्सर तर कन्फर्म नाही. मला 3 आणि 4च्या मध्ये शोधायचा किती आहे. 3 इयर्स तर कम्प्लीट आन्सर आहे, 3 पॉईंट समथिंग आहे. ते पॉईंट मला शोधायचा किती आहे. काही कळलं इथंपर्यंत? आता पुढे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये शोधायचं आहे मला 3 ते 4, 1 वर्ष झालं. 1 वर्षामध्ये किती महिने आले? 12 महिन्यामध्ये ही एवढी टोटल जमा केली, एवढा इन्फ्लो आलाय. आणि हा दोघांचा गॅप म्हणजेच ही फिगर हीच ऍड केली इथं. परत सांगायला लागलोय मला या दोघांच्या मधलं काय काढायचंय, महिने काढायचे किती आहे. पण मी प्रपोर्शनेट करतोय. काय काय लागलोय? प्रपोर्शनेट. कसं काढणार? 12 महिन्यामध्ये अख्खी टोटल किती आली या दोघांची? डिफरन्स भाई, डिफरन्स. 5,60,000 मायनस 3,20,000 म्हणजे 2,40,000. अख्ख्या वर्षामध्ये किती कमवलेत मी? मला ह्याची काही संबंध आहे का 2,40,000शी? नाही. मला 4.5 लाख वजा काय करायचं आहे, कारण तेवढाच डिफरन्स पाहिजे मला. अख्खं जायचंच नाही 5,60,000 पर्यंत. 1 लाख 12 महिन्याला जर 2,40,000, 1,30,000 किती महिने? दिस इज युअर पेबॅक पिरियड. हे तुम्ही स्वतः करा आता आणि मग बीचं तुम्ही करा आणि मग क्रॉस चेक करू. आणि तुम्हाला एक उत्तर द्यायचं आहे, विच ऑफ द मशीन यू विल सिलेक्ट. विषय एंड. विच ऑफ द मशीन यू विल सिलेक्ट. स्वतः करायचा प्रयत्न करा. जर अडलं तर वर बघा. एच तुम्ही करा. नाही कळलं विचारा भरपूर वेळा, सर नाही कळलंय मला हे. तू हे काढलंस का आधी? अच्छा. सबका बी का आंसर आया क्या? आपके सामने इन्फॉर्मेशन है, हे तुमच्या पुढे आहे. सगळ्यांचं उत्तर सेम यायला पाहिजे प्लीज. सगळ्यांना कळले हे. सॉल्व्ह करायची गरज असेल मला सांगा, मी सॉल्व्ह करतो. पण मला असं वाटतं की तुम्ही यायला पाहिजे तुम्हाला. जर एचं कळलं असेल बीचं आरामात यायला पाहिजे.
सोप द्यायला पाहिजे, सोप सगळ्यांचं वेगवेगळं यायला लागले. काय 10.2 2 years 10.2 months तुझं, और बाकी किसका पीछे मागे काय विषय नाही उठा जरा, उठा झोपेतून. हा बराबर 2 years 10.2 months आना चाहिए. तुमचं असं दिसतंय ना काहीतरी, हे असं आहे ना, ह्याच्यामध्ये उत्तर आहे आपलं 4.5. काय केलं तुम्ही, म्हणजे 2 इयरचं कन्फर्म उत्तर आहे आपलं, या दोघांच्या मध्ये काढायचं आहे. सो काय करणार मी, 12 महिन्यामध्ये किती, या दोघांचा डिफरन्स म्हणजे हाच असतं कधी पण, ठीक आहे. 2 लाख छापले गेलेत पूर्ण वर्षामध्ये, माझा काही संबंध आहे का, मला एवढ्या ह्याच्या पुढे जायचंच नाही. मला 4.5 लाख वजा मी काय करणार 1,70,000 किती महिन्यामध्ये. So answer is 2 years 10.2 months. So my simple question to you, Sakshi, Dhanashree, Bhagat, Anushka, which machine you will select? Which machine you will select? A or B? Why? Why? So एक लक्षात घ्या, पेबॅक पिरियड म्हणजे जेवढं जास्त तेवढं चांगलं नाही, जेवढं कमी तेवढं चांगलं. लिहा. So machine B will be selected because it is having a shorter payback period. Shorter payback period. Shorter payback period. Shorter payback period. काही झेपलं तुम्हाला नक्की, काही डाऊट? हो बड्डे गर्ल, डाऊट आहे काय नक्की? ठीक आहे, हे तुमचं काय आहे पेबॅक पिरियड. ऐका सर, एक्झाम मध्ये असला प्रश्न विचारणार का, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये खूप रेअर आहे हे विचारला असलं, ठीक आहे, खूप पानसट आहे. पण एमसीक्यू मध्ये मला काय करू शकतात, विचारू शकतात 1-1, 2-2 मार्काला. काय लागलं मला. सेकंड मेथड काय होती आपली, सेकंड मेथड काय होती सांगा मला, डिस्काउंटेड पेबॅक पिरियड. लक्षात द्या प्लीज जरा. तर ह्यात पण परत काय सांगितलंय, पेबॅक पिरियडच काढायचं की परत, पण इकडे शब्द जोडला गेलाय कुठला, म्हणजे काय असणार तुम्ही सांगा मला, काय असणार तुम्हीच सांगा. आता या क्वेश्चन मध्ये, हा क्वेश्चन, या क्वेश्चनचे आपण जे आन्सर काढले ते खूप इररिलेव्हंट आहे. का, कारण जेव्हा आपण हे अनालिसिस केलं, आपण ह्याचं कुणाचंच प्रेझेंट व्हॅल्यू काढला नाही. मला पैसे मिळणार होते 40,000 रुपये त्या मशीन मधनं, कधी मिळणार होते, 1 वर्षानंतर. 2 वर्षांनी किती मिळणार होते मला, आणि मी माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये काय केले, आता आहे तसं ऍड करत सुटलो, 40, 1,20,000, 1,60,000. ह्याचं मी काय नाही काढलंय. आता तुम्ही जरा विचार करा, सगळ्यांचा फुल फोकस पाहिजे, तुम्हाला परत पेबॅकच करायचा आहे, पण तुम्हाला या व्हॅल्यूज कशामध्ये कन्वर्ट करायचे, पहिला प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये, एकदम सोपं, आणि मग त्याचा टेबल निघणार. आता व्हिज्युअलाइज करा जरा. आता 40,000 लिहिले पुढं, इयर काय आहे, कॅश फ्लो इनफ्लो येणार, त्याच्या साईडला डिस्काउंटिंग फॅक्टर कॉलम येणार कुठला, म्हणजे मला 10% डिस्काउंटिंग फॅक्टर असेल तर मला काय करायला लागणार, पहिल्या वर्षी 40,000 गुणिले काय करणार मी, डिस्काउंटिंग फॅक्टर जो असेल तो 10% पहिल्या वर्षाचा, मग काहीतरी अमाऊंट येणार, आणि ती अमाऊंट कमी येणार. 40,000 1 वर्षानंतरची आणि आत्ताची खूप फरक आहे. मी त्याला आत्ता काय घेऊन येणार, प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये घेऊन येणार, आणि मग एंडला मी काय करणार, क्युम्युलेटिव्ह जो अमाऊंट आहे ती कशाचा करणार, क्युम्युलेटिव्ह प्रेझेंट व्हॅल्यूचा. कशाचा करणार, 1% डोक्यात घे ना, 1%.
सेम क्वेश्चन लिया खाली, क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द अबव क्वेश्चन टेकिंग डिस्काउंटिंग फॅक्टर एज 10%. सॉल्व द अबव क्वेश्चन टेकिंग डिस्काउंटिंग फॅक्टर एज 10%. as 10%. Taking discounting factor as 10%. चला चला, फुल फोकस पाहिजे, फुल. सगळ्यात सर्वप्रथम सगळं सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काय शिकायला लागणार आहे, जे तुम्हाला ऑलरेडी येते असं मला वाटतं. लास्ट टाइम सांगितलंय, बरोबर आहे, बरोबर आहे. तो डिस्काउंटिंग फॅक्टर म्हणजे काय बाबा, प्रेझेंट व्हॅल्यू फॅक्टर. कसं करणार, 1/1 प्लस आर रेश टू एन. काय लिहिले मी, 1/1 प्लस आर रेश टू एन. ले पानसेट आहे. आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट दिला असतं तुम्हाला. मी आता तुम्हाला काय म्हणलो, तिथे काय घेते, कॉस्ट ऑफ कॅपिटल देतं. कॉस्ट ऑफ कॅपिटल 10%, म्हणजेच काय, डिस्काउंटिंग फॅक्टर. आपण जो वॅक काढायचं माहिती आहे का, वॅक, त्याला ते काय म्हणतात, डिस्काउंटिंग फॅक्टर. लक्ष द्या. आता मी तुम्हाला काय सांगितलं, 10%. सांगा मला पहिल्या वर्षाचं किती आहे डिस्काउंटिंग फॅक्टर, पहिल्या वर्षात डिस्काउंटिंग फॅक्टर किती आहे. काय करणार, 1 डिवाइड बाय 1 प्लस 0.1. हे 1 म्हणजे मी असं करू का, 1.1 म्हणजे सर 1 डिवाइड बाय 1.1 इज इक्वल टू दाबल्यावर मला काय येणार, 0.9090. बरोबर, बरोबर आहे का. सेकंड इयरचं तुम्हाला फक्त इज इक्वल टू दाबायचं आहे, फक्त दाबा इज इक्वल टू 0.8264, 0.8264 किंवा 63 असं उत्तर येणार. परत दाबा इज इक्वल टू, झेपलं सगळ्यांना. आता तुम्ही मला 12% सांगा डिस्काउंटिंग फॅक्टर किती आहे पहिल्या वर्षाचा, 12%चा. 12%चा पहिला डिस्काउंटिंग फॅक्टर किती आहे, सेकंड वर्षाचा. ओके, चला आता आपण सुरू करू आपला सम. प्लीज एचं लक्ष द्या, एचं मिळून करू, बीचं तुम्ही करा, ठीक आहे. आता ए मध्ये काय काय कॉलम येणार, पहिलं मी काय सांगितलं मला, पहिला येणार इयर, मग काय येणार, कैश फ्लो, म्हणजे ते इनफ्लो असतं. उसके बाद डिस्काउंटिंग फैक्टर एट 10%. इसके बाद सुनो, ये तुम इससे मल्टीप्लाई करोगे, तुमको बाहर क्या निकलेगा, DCF, डिस्काउंटेड कैश फ्लो निघणार. आणि भैया ह्याचं तुम्ही काय करणार, डिस्काउंटेड क्युम्युलेटिव्हचं काय करणार, एंड विषय. एक जे तुमचं असेल ते कम्प्लीट करा आता. चार अंकी ली. चौथं किती आले रे, 6830. आणि पाचवं चला
काय येतं? काय वेगळं येते? काय आले पण म्हणजे काय 7.5 ते तू कट ऑफ मध्ये हे केलायस तिथं तुझं बटन आहेत ना ते थांब आधी मी बघतो. हा हे कर काय हे जे पहिलं बटन आहे ना हे हे वाला इकडं हे मागून सेकंड वर ठेव म्हणजे कुठं ठेव त्या अपच्या खाली ठेव अपच्या खाली. आता बघ करून 1/1.1 कर 0.991 यायला पाहिजे. आता हा सेम फुल उत्तर सांगा किती आहे. नीट करा कॅल्क्युलेशन आहे सगळं गडबड करू नका. काय आलं? तिचं उत्तर लिहितोय मी 4 years किती आहे? चला बाकी सगळे ओ दादा बीचं काढायचं आहे फास्ट मध्ये काढा होता बी का निकालने का ना. बरोबर आहे बघ तू काढलंस काय सगळं सेम आलंय एच बीच
3 years 8.5 months. मला आणि किती आले चुकले बहुतेक तुझं. माग माग आन्सर आलं का मागे तुझं इसका है क्या ये एक्झाम मध्ये तुम्हाला डेसिमल दिले असणार आहेत कारण काय होणार सगळेजण वेगळे काढणार सगळ्यांचं उत्तर बरोबर असणार आहे पण डेसिमल काय होणार गोंधळ तुला काय दिलं असेल डेसिमल दिला असेल तर ते त्यांचंच वापरायचं. आले काय चला पाट 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 लवकर धनश्री आले सगळ्यांचं आले ना लक्ष द्या प्लीज लक्ष द्या फ्लो सोडू नका लक्ष द्या. सो पेबॅक आणि पेबॅक मेथड नॉर्मल त्याचा डिसएडव्हान्टेज हे होता की त्याच्यामध्ये प्रेझेंट व्हॅल्यू आपण कन्सिडर करायचंच नाही पण ह्याच्यामध्ये काय केलं तो सो मोर प्रॅक्टिकल मेथड टू यूज इज व्हॉट डिस्काउंटेड पेबॅक पिरियड. ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं कुठली आहे मेथड NPV नेट प्रेझेंट व्हॅल्यू. ऐका एनपीव्हीचा जो फॉर्म्युला आहे एनपीव्ही इज इक्वल टू समजून घ्या प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो मायनस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो. या प्रेझेंट व्हॅल्यू कॅश आउटफ्लो तीच असणार आहे. प्रेझेंट व्हॅल्यू काय म्हणजे सोप्या भाषेत सांगू इनफ्लो मायनस आउटफ्लो सिम्पली. सिलेक्शन क्रायटेरिया NPV must be greater than or equal to 0. थांबा जरा म्हणजे तुमचं जर सगळं प्लस मायनस करून एनपीव्ही जर नेगेटिव्ह आला तर तुम्ही ते रिजेक्ट करणार. आणि जर एनपीव्ही काय आला एक्सेप्ट. कळलं एक्सेप्ट. इथे का
ठीक आहे. सगळ्यांनी 2 मिनिटं क्वेश्चन नंबर 7 वर आहे. बघ पेज आहे नाही बुक दाखवा लागेल 2 मिनिटं. पेज क्रमांक 3 काय लक्ष द्या वाचो. Parrot Limited is the manufacturer of a low-end consumer durable. N. त्याचं नाव काय आहे त्या प्रोडक्टचं N आहे. In order to modernize the manufacturing facility, Parrot Limited wants to buy a new machinery costing rupees how much? 10 lakh at cash price. The annual cash flow before the tax over the entire lifespan is how much? 3 lakh per annum. Okay. The marginal tax rate is how much? And the cost of capital is 10% discounting factor. The scrap value at the end is negligible. दिलेच नाही काय नाहीच आहे. रद्दीमध्ये काहीच मिळणार नाही तुम्हाला. The company is currently following SLM method of depreciation of machineries. Do you think the project is financially viable? हा क्वेश्चन नंतर करू, आधी हा वाला करू. जेव्हा पण असं येतं फायनान्शियली वायबल याचा अर्थ की तुम्हाला काय करायला सांगितलं यांनी प्रश्न विचार करू नका. पहिली गोष्ट मी तुम्हाला अनेक कन्सेप्ट सांगणार लगेच आता आधी लक्ष द्या. ते एनपीव्ही साठी मदत करते. एनपीव्हीचा नॉर्मल फॉर्म्युला काय आहे? इनफ्लो मायनस आउटफ्लो म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो मायनस प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश आउटफ्लो हा नॉर्मल फॉर्म्युला आहे. म्हणजे मला काही नाही करायचं मला ते इनफ्लो मध्ये आउटफ्लो काढायचं आहे. जर ते पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह काय करणार एक्सेप्ट नाही तर काय करणार मी रिजेक्ट. पण बॉस तिथं जाण्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यायला लागणार आहे. आता नेक्स्ट 5 मिनिटांमध्ये आपण एक गोष्ट करणार आहे अँड दॅट थिंग इज कॉल्ड एज फुल फॉर्म. ह्याच्या पुढे आपण जेवढं पण आता करणार कॅपिटल बेडिंग मध्ये तुम्ही इनफ्लो बोलणार नाही. काय बोलणार? कॅश इनफ्लो बोलणार नाही. काय बोलणार? कॅश फ्लो आफ्टर टॅक्स सीफॅट त्याला म्हणतात. काय म्हणतात? सीफॅट. शॉर्ट फॉर्म सीफॅट त्याला म्हणतात. असं म्हणजे बॉस इनफ्लो फक्त येणार नाहीत तुम्हाला काय करायला लागणार आहे? कॅश फ्लो आफ्टर टॅक्स. कॅपिटल बजेटिंग मध्ये आफ्टर टॅक्स नंतर जो तुमच्या हातात पैसा वाचतो तोच तुमचा इनफ्लो आहे. बिफोर टॅक्स कधी पण घ्यायचं तर लक्ष द्या जरा प्लीज. मी माझा इथे रेव्हेन्यू लिहिला त्या पैसे मिळाले मला मायनस मी काय करणार एक्सपेन्सेस. काय मिळणार मला? एक्सपेन्सेस मी मायनस केले. या एक्सपेन्सेस मधनं मी पहिला मायनस करणार काय डेप्रिशिएशन. लक्ष द्या जरा. हे मायनस केल्यानंतर मला जी फिगर येणार ती येणार प्रॉफिट बिफोर टॅक्स. मग मी यातनं काय मायनस करणार हे मला काय मिळणार आणि हा माझा काय आहे नाही हा माझा सीफॅट नाहीये. आता जरासं लक्ष द्या. लक्ष नसेल तुम्हाला काहीच सांगणार नाही. हे माझं नॉर्मल आहे. अख्ख्या गावाला माहिती आहे सगळ्यांना. हे काय आपल्याला माहिती आहे काय जेवढा पैसा मिळाला त्याने खर्च मायनस केले आणि खर्चामध्ये मी काय मायनस केलं डेप्रिशिएशन. एक लक्षात घ्या आपण हा स्टेटमेंट कोणता काढतोय कॅश फ्लो आफ्टर टॅक्स. कॅश फ्लो म्हणजे काय विचार करा जरा. कॅश फ्लो म्हणजे काय पैसे ऍक्च्युअली आत आले पाहिजेत आणि पैसे ऍक्च्युअली बाहेर हे कॅश फ्लो. डेप्रिशिएशन असा खर्च आहे तुम्ही खिशातनं कोणा काढून पैसे देता का रे? ठीक आहे 1 लाख रुपये खर्च आहे पी&एल डेबिटला देणार बट इट इज कॉल्ड एज नॉन कॅश एक्सपेंडिचर. काय म्हणतात त्याला? इट इज जस्ट द वेअर अँड टेअर ऑफ द असेट. एक प्रोव्हिजन केली जाते. तुम्ही कोणाला पैसे दिलेत का ते कॅश मध्ये यायला पाहिजे का? ऐका लक्षात घ्या ते यायला नाही पाहिजे तर ती तुम्ही काय केलं इथं मायनस करून टाकले. प्लीज लक्ष द्या. प्रॉफिट आफ्टर टॅक्स झाल्यावर मी परत ऍड बॅक केलं काय आणि मला जे उत्तर मिळणार ते काय असणार आहे? तुमचा हा मोठा प्रश्न असायला पाहिजे काय जर तुम्हाला ऍड बॅकच करायचं होतं तर मग मायनस का केलं? आणि ते फक्त आणि फक्त कशासाठी? डेप्रिशिएशन इज अ टॅक्स डिडक्टेबल एक्सपेंडिचर.
सेम एज इंटरेस्ट. मी डेप्रिशिएशनचा फक्त कामापुरता वापर केला, काम झालं तर परत काय केला, ऍडबॅक केला. कारण लक्षात घ्या, अहो ती कॅश तुमच्याच बिझनेसमध्ये आहे, बाहेर गेलीच नाही कुठं. काय लागले का बघा. म्हणून मी काय केलं, टॅक्स काढण्यासाठी पहिला काय मायनस केलं, लक्ष दे, आणि नंतर काय केलं मी, परत ते ऍडबॅक केलं, कारण काम झालं त्याचं. हा तुमचा कशाचा स्टेटमेंट आहे करा, आणि मग त्या क्वेश्चनवर जाऊ, आणि मग त्या क्वेश्चनवर जाऊ, आणि मग त्या क्वेश्चनवर जाऊ. काय रे, क्वेश्चन नाही, हे कन्सेप्ट आहे. क्वेश्चन आपल्या काय 7वा नंबर आहे ना तो. हा, ते करू आपण. ते करण्यासाठी आपल्याला हे आधी करावं लागणार आहे. झालं काय, सुरू करा. क्वेश्चन आता सगळं फुल फोकस करा, फुल एक क्वेश्चन करा, तुम्हाला मजा येईल. या अख्ख्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे बघायचं की मशिनरी घ्यायची आहे का नाही, एवढाच प्रश्न आहे. किती रुपयाची मशिनरी आहे, म्हणजे हा माझा आउटफ्लो झाला. जेव्हा पण असला प्रश्न पहिला येतो एक्झाम मध्ये, पहिला तुम्ही थोड्या 2-3 लाईन मध्ये जी इन्फॉर्मेशन लिहायची, आउटफ्लो किती आहे माझा 10 लाख. त्यानंतर ऐका की अॅन्युअल कॅश फ्लो डॅश काय लिहिलंय, किती दिलाय, म्हणजे ते असं म्हणतायत की बाबा तुम्हाला वार्षिक किती पैसे मिळणार आहेत, 3 लाख रुपये इन्फ्लो आहे माझा. पण सीफॅट म्हणता येईल का, नाही, कारण ह्याने काय लिहिलंय, बिफोर टॅक्स. म्हणजे ह्याच्यामध्ये मला काय मायनस करायला लागणार आहे, टॅक्स वगैरे मायनस करायला लागणार. टॅक्स किती आहे, 30%. त्याच्यानंतर अजून काय दिलं तुम्हाला, SLM दिलं इथं मेथड. ठीक आहे. आता प्लीज एक काम करा, अगोदर डेप्रिशिएशन किती येईल मला एवढं सांगा बस. डेप्रिशिएशन किती येईल मला सांगा. अरे इयर खालच्या लाईन मध्ये मला आयडिया येईल बघा. खालची लाईन माझा, खालची लाईन. The company has an alternative to charge the extra depreciation at each for first 3 years and 10th for the fourth. म्हणजे useful life किती आहे, 4 वर्ष झाले, आणि तुम्हाला 4 वर्षाचा टेबल बनवायचा आहे. पण त्याच्या आधी डेप्रिशिएशन काढा. कसं करणार, 10 लाख डिवाइड बाय 4, खत संपला विषय. SLM कसं काढतो आपण, कॉस्ट मायनस स्क्रॅप डिवाइड बाय, स्क्रॅप काहीच नाहीये, सो कॉस्ट अपॉन नंबर ऑफ इयर्स, 10 लाख डिवाइड बाय 4. सो तुम्ही लिहा पहिला स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 computation of amount of depreciation. Step number 1 computation of amount of depreciation. Step number 1 computation of amount of depreciation. त्यानंतर मला काय काढायचं आहे, स्टेप नंबर 2 computation of CFAT. computation of CFAT. आता जरा विचार करा, काही लिहू नका तुम्ही, फक्त माझ्याकडे बघा. सीफॅट काढायचं आहे. मी तुम्हाला नॉर्मल सीफॅटचं स्टेटमेंट काय सांगतो. मी काय करणार माहिती आहे का, सीफॅटला पर्टिक्युलर्स 1, 2, 3 आणि 4 काही कहू नका, थांबा 2 मिनिटं, मग सांगतो कसा विषय होणार आहे. आता मला एक सांगा, ह्यांनी इथं काय लिहिलंय, कॅश फ्लो बिफोर टॅक्स किती आहे, 3 लाख. लास्टला मग किती आहे. आता त्यातनं मायनस काय करणार मी, डेप्रिशिएशन किती आहे, डेप्रिशिएशन सांगा मला, 2,50,000. 2 लाख. तुम्हाला वाटत नाही का सगळे अमाऊंट एकच येणार आहेत, काय कळायला लागले का तुम्हाला. इथं त्यातनं मी टॅक्स मायनस करणार, परत ऍडबॅक काय करणार,
म्हणजे मला उत्तर सगळं सेम, सगळ्या कॉलम सेम मिळणार आहे. त्यापेक्षा मी काय करणार, एकच कॉलम करणार, एकाच फक्त यासाठी करणार. लक्षात द्या प्लीज, तुम्ही काय करणार म्हणजे रुपीज लिहिणार इथं. सुरू करा तुम्ही काय आता, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज, पर्टिक्युलर्स रुपीज. कॅश फ्लो बिफोर टॅक्स किती आहे, 3 लाख रुपये. 3 लाख रुपये मायनस काय करणार, ए भाई किती डेप्रिसिएशन, 2,50,000. त्यानंतर मायनस काय करणार, टॅक्स किती, टॅक्स रेट 30%, 30%. त्याच्यानंतर जी फिगर येईल ती तुमची काय असणार आहे, पॅट. त्याच्या ऍडबॅक काय करणार, डेप्रिसिएशन. तुमचं उत्तर किती आहे ते मला सांगा. 2 लाख तुझे आलं किती, नाही रॉंग. अरे एक मिनिट थांब जरा, याने गोंधळ केलाय. या वेड्याने ऍक्च्युली पहिल्या वर्षामध्ये इयर्स दिले नाही, मग आपण खाल्लं घेतलं. 5 वर्षा टेबल बनवला वेड्याने. कितीचा, नाही तुम्ही 4चाच बनवा. इथं इन्फॉर्मेशन मिसिंग आहे. इथं पहिल्या पॅराग्राफ मध्ये 5 वर्ष पाहिजे होते, त्यांनी दिले नाहीत 5 वर्ष. त्यांनी 5 वर्षा टेबल बनवलाय तो. इयर मिसिंग आहेत कुठं, ते ऍक्च्युली 5 वर्षाचं आहे. ठीक आहे, तर आपण तुम्ही आता कम्प्लीट केलं ना सगळं, 4 वर्ष करा. किती येते, 2 लाख. सगळं झालं सीफॅट तुमचं. आता लक्ष द्या प्लीज, सगळ्यांचा 2,85,000. आता तुम्हाला मेन काय करायचं आहे, कुठला टेबल काढायचा आहे, एनपीव्ही. आता हे सगळ्यात महत्वाची स्टेप आहे, स्टेटमेंट शोईंग कॅल्क्युलेशन ऑफ एनपीव्ही. आधी फॉर्मॅट बघा काय, आधी फॉर्मॅट बघा, मग तुम्ही करा. लक्ष द्या. इयर, पर्टिक्युलर्स, कॅश फ्लो, डिस्काउंटिंग फॅक्टर आणि डिस्काउंटेड कॅश फ्लो. लक्ष द्या आता. डिस्काउंट फॅक्टर किती आहे, 10%. कसं करतोय बघायचं, 2 मिनिटं थांबा, पेबॅक पिरियड नाही आहे. काय आलं, सॉरी, ऍट 10%. लक्ष द्या, इयर 0 सुरुवात होते. काय, हा पेटंट टेबल असतो. पेटंट पहिला येणार आउटफ्लो, किंवा तुम्ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट मध्ये लिहू शकता. किती आहे, 10 लाख आहे ना. हे ब्रॅकेट मध्ये लिहिलं म्हणजे पैसे जाणार आहेत माझे. 0 याला डिस्काउंटिंग फॅक्टर मध्ये काय असणार आहे, 1. का 1, कारण तीच अमाऊंट पाहिजे ना मला बाहेर. आत्ताच काय डिस्काउंटिंग करणार आहे मी. सो 0 इयरचं ऑलवेज डिस्काउंट फॅक्टर किती असणार आहे. सुरू तुमचा खेळ होणार 1 2 3 4. आता तुम्ही काय करणार, सर 1, हे बघा ऐका, लक्ष द्या. तुम्ही काय करणार, नॉर्मल टेबल मध्ये 1 2, कळलं का, 1 2 3 आणि 4 इथे लिहिणार मी सी फॅट अमाऊंट लिहिणार, आणि साईडला काय करणार, डिस्काउंटिंग फॅक्टर. तो वेळ जर वाचवायची असेल तर आपण आता 1 डॅश काय लिहिणार, एक सेकंड. थांबा, नाहीच म्हणते ते. 1-4, लक्ष द्या, सी फॅट 1-4 अमाऊंट किती आहे, 2 लाख. सर आपण गुणाकार का नाही करायचा, इंटू 4 नाही करायचा. ऐका जरा, आता तुम्ही मला तुमच्या कॅल्सीवर 4 वर्षाचा क्युम्युलेटिव्ह डिस्काउंटिंग फॅक्टर सांगा. कसं करणार, नाही भाई, डिस्काउंटिंग फॅक्टर 1 डिवाइड 1 केलं मी, इज इक्वल टू काय आलं, 0.909. हे टाका कुठं, तुमच्या एम प्लस मध्ये. परत इज इक्वल टू
एम प्लस इज इक्वल टू एम प्लस इज इक्वल टू एम प्लस. एमआरसी दाबा किती येणार? 3.169. हे तुमचं 4 वर्षाचं काय झालं क्युम्युलेटिव्ह. आणि मग मी याला गुणाकार करणार. किती येते? किती येते? 9,03,400. तुमचा एनपीव्ही किती येणार? तुमचा एनपीव्ही येणार मायनस मध्ये. इनफ्लो मायनस आउटफ्लो किती आहे? 9,03,000 मधनं 10,00,000 वजा गेले. negative 96,500. So in this process you will reject the proposal machinery. कारण एनपीव्ही काय आलाय? निगेटिव्ह आलाय. हे तुम्ही त्याच वेळी करू शकता. ही स्टेप कुठली स्टेप माहितीये का? कुठली? ही. जर तुमचा सीफॅटचा सगळ्या वर्षाचा इनफ्लो काय सेम. आता एक दोन आणि लक्ष द्या. ट्रिक क्वेश्चन काय विचारू शकतात ते. एक, आपल्या क्वेश्चन मध्ये स्क्रॅप व्हॅल्यू दिली नव्हती. जर तुम्हाला सांगितलं असतं की स्क्रॅप व्हॅल्यू किती रुपये आहे, एक्झाम्पल सांगा, तुमचं पहिल्या डेप्रिशिएशन चेंज झालं असतं. एक मुद्दा. स्क्रॅप व्हॅल्यू लक्ष द्या. बघत स्क्रॅप व्हॅल्यूचा अर्थ हे असतो पैसे चाललेत बाहेर का पैसे आत येत आहेत. मग मी काय करणार माहितीये का? जर 4थ्या वर्षी मला स्क्रॅप व्हॅल्यू मिळते तर मी माझ्या टेबल मध्ये इथं काय लिहिणार? स्क्रॅप व्हॅल्यू 10,000 रुपये. आणि मला 4थ्या वर्षाचं हे सांगा काय डिस्काउंटिंग फॅक्टर. कसं माही? 1 डिवाइड बाय 1.1. 1 2 3 4. एम प्लस नाही करायचं, नुसतं सांगायचं मला. 6831. सॉरी मग 3 ऐकू आलं. सॉरी. अहो दादा 4 वर्ष युजफुल लाईफ आहे. 4 आहे इथं, लक्ष द्या. मग इथं ती फिगर येणार कशाची? ह्याची फिगर येणार. आणि मग तुम्ही एनपीव्ही काढणार. सो आज मी तुम्हाला एक शिकवलं. एनपीव्ही जर स्क्रॅप व्हॅल्यू असली तर तुम्ही ती काय करणार? युजफुल लाईफ जे शेवटी असेल त्यात एका वर्षात ते ऍड करून पैसा आत येणार. आणि त्याला डिस्काउंटिंग फॅक्टर कुठला वापरणार? त्याच वर्षाचा जो आहे तो लास्ट इयरचा. हा, स्क्रॅप व्हॅल्यूला शेवटी मिळते. पण आता क्वेश्चन मध्ये आहे का स्क्रॅप व्हॅल्यू? नाही. सॉल्व्ह करा. हा असलं आता नाहीये, दाखवले फक्त मी. ऍड करणार. चला, 4थ्या वर्षाचं डिस्काउंटिंग फॅक्टर 1 डिवाइड बाय 1.1. पहिल्या वर्षाचं किती आलं? परत कर ना अजून. हे पहिल्या वर्षाचं 2 3. परत कर ना 3 आणि 1. आज सगळ्यांचा फोकस एकदम खतरनाक आहे. सगळे असे. कुठलं रे? ठीक आहे. पूर्ण घेतले मी, लिहिताना 4 लिहिले तिथं. अख्खे कॅल्सीवरचे. हा नोट मध्ये तुम्ही लिहू शकता. नोट मध्ये काय? इफ स्क्रॅप व्हॅल्यू इज गिवन, add it at the end of useful life, the corresponding discounting factor will be the useful year. हो, 4 वेळा सांग त्याला. हे साक्षी सांग की 4 वर्षात क्युम्युलेटिव्ह नाही कळलं मग मला कोण विचारणार? मग तेच लिहिले की मी. कधी विचारणार होता तुम्ही मला? हे बघ, आपण दरवेळी एका वर्षात तरी येते का? मग मी आता 4 वर्षाचं काढायचं आहे मला. सगळ्यांचा प्लस करायचं. मी साईडला पेपर म्हणून लिहू शकतोय 1 2 3. मग सगळे चौकांचं काय करणार मी? ऍडिशन करणार. कारण 4 वर्ष ना 1 to 4. मग मी काय केलं? कॅल्क्युलस सांगितलं तूच कर. हे बघ तर लक्ष दे. नीरज दोन साईडला जरा दिसू दे. 1 डिवाइड बाय 1.1 केलं. 1 डिवाइड बाय 1.1 नॉर्मल.
बोला काय 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 9 लाख आले. मग वाढणार ना अजून, कमी का होणार? पैसे आहेत का? सीपॅट पैसे आले, स्क्रॅप पैसे आले, फक्त वरचं ब्रॅकेट मधलंच पैसे बाहेर गेले. नोट लिहू शकता. इफ स्क्रॅप इज गिवन प्लीज ऍड इट ऍट द एंड ऑफ युजफुल लाईफ. काय विषय झाला तुझा? स्क्रॅप लिहूच नकोस, स्क्रॅप टाकूच नकोस. मी फक्त सांगितलंय, पुढच्या प्रश्नामध्ये करू आपण ते. नोट लिहा, नोट. नीरज, if scrap is given please add it at the end of useful life. Please add it at the end of useful life and take the corresponding discounting factor, and take the corresponding discounting factor only of that last year. Boom, boom, boom. Useful life. Useful life. And take the corresponding discounting factor, and take the corresponding discounting factor of that last year only. Of that last year only. हे आपल्याला परत करायचं आहे संबंध. हे मी आता फक्त लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाबा, असं पण असू शकतं. ऑफ दॅट लास्ट इयर ओनली. मला नाही ना पेनच बंद केला. सोप दिवस. हा बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मला वाटलेलं एनपीव्ही म्हणायला लागले. नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मला वाटलं एनपीव्ही बोलणं लागले. सॉरी 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 सॉरी. हा काय काय बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. एनपीव्ही म्हण की मग एनपीव्ही 89,000 यायला लागले म्हणून. तू कधीपासून काय मला लागले? सीपॅट आणि टोटल कशाची? मला वाटलं ती टोटल बोलतेस तू. ती टोटल वाढणार. कळाले का? बास करूया का? डोकं बधीर झाले का? अजून आहे ओपन डोकं अजून? ऑडिटचा चार्ट केला काय? आला नाही ग्रुपवर? ग्रुपवर आलाच नाही, कायच नाही आला. ठीक आहे, FM पास करू. ब्रेक घ्या 1-2 मिनिटं, लगेच ऑडिट सुरू करू.